नमस्कार. मी प्राध्यापक सतीश पवार, अकॅडमिक डिरेक्टर श्री विद्याराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, आज एका महत्त्वाच्या अनाउन्समेंटसाठी मी आपल्या समोर येतोय किंवा हा छोटासा व्हिडिओ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांना कल्पना आहे की नीटची 2024ची जी एक्झामिनेशन आहे, नीट 2024 100 दिवसांच्या आसपास येऊन ठेपलेली आहे. आजपासून साधारणपणाने 100 दिवस या परीक्षेला राहिलेले आहेत. अनेक दिवसांपासून, म्हणजे तुम्हाला ज्या वेळेसपासून समजायला लागलं आणि जेव्हापासून तुम्हाला असं वाटायला लागलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, त्यावेळेसपासून ते पाहिलेलं स्वप्न तागायत आपण कमी अधिक स्वरूपामध्ये त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि असं ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघे 100 दिवस 100 डेज फक्त शिल्लक राहिले. आणि मग केवळ 100 दिवस शिल्लक राहिलेले असताना नीट एक्झामिनेशन चांगल्या मार्कानं क्रॅक होण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे काय, तर साधारणपणाने आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीचा महाराष्ट्रातला 85% मधून जे ॲडमिशन होतात त्याच्यात अनरिझर्व कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो टेंटेटिव्हली 582-583 मार्कांचा राहिला. मग हे जे 582 किंवा 583चं जे टोटल आहे ते कंप्लीट करण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयांमध्ये, किंबहुना फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुऑलॉजी या 4 विषयांमध्ये काय स्ट्रॅटेजी आपल्याला अप्लाय करावी लागेल, कुठल्या पद्धतीनं आपण एक प्लॅन केलं तर एक डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्याच्या संदर्भामध्ये एक आपण खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतो किंवा त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो, यासाठी सातत्यानं आपण विचारमंथन करत असतो. आणि त्यामुळं विशेषतः जे विद्यार्थी टेंटेटिव्हली 550 पासून ते 600 मार्कांच्या दरम्यान, ज्यांना सातत्यानं स्कोर्स येत आहेत, सराव परीक्षा असतील, वेगवेगळ्या टेस्ट सिरीज असतील, त्याच्या माध्यमातून, आणि मग ते विद्यार्थी किंवा 500 पासून ते 600 मार्कांपर्यंत हे जे विद्यार्थी असतात ते त्यांना एक पर्टिक्युलर प्लॅन पाहिजे, एक परफेक्ट प्लॅन पाहिजे. आणि तो प्लॅन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी NTA जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेनं, म्हणजे 2023 मध्ये जी नीट एक्झामिनेशन झाली त्याच्या तुलनेनं सिलेबसमध्ये काही अंशी बदल झालेले आहेत, काही डिडक्शन झाले, काही रिडक्शन झालेलं आहे. मग या स्थितीमध्ये आपल्या सर्वांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की यावर्षी सिलेबस कमी झालेला असल्या कारणानं, काही अंशी कमी झालेला असल्या कारणाने 2 पॉसिबिलिटीज बनतात. किती? 2. काय पॉसिबिलिटीज आहेत? पहिली पॉसिबिलिटी आहे कोणती, तर नीट एक्झामचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याची डिफिकल्टी लेवल स्लाइटली अप जाणे, ही एक पॉसिबिलिटी आहे. किंवा दुसरी पॉसिबिलिटी असू शकते ते म्हणजे काही अंशी अगदी मागच्या वर्षीच्या तुलनेनं, कारण सडन राईज जे जवळपास 21 मार्काचं, 18 ते 20 मार्काचं राईज जे आपल्याला 2022 आणि 2023 मध्ये जे दिसलं, त्याच स्वरूपामध्ये 10-15 मार्काचं राईज यावर्षी सुद्धा तुम्हाला दिसू शकतं, जर सपोज क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी मागच्या वर्षीप्रमाणेच राहिली. आता तुम्ही म्हणाल, मग सर ही डिफिकल्टी लेवल ओळखायची कशी? त्यासाठीचाच तर हा प्रयत्न आहे. म्हणून श्री विद्याराधना अकॅडमी आपल्यासाठी इथून पुढे दर 8 ते 10 दिवसाला एक व्हिडिओ या पद्धतीनं, सुरुवातीला फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर बॉटनी, त्यानंतर झुऑलॉजी, या क्वेश्चन पेपरचं डिकोडिंग करण्याचं काम करतोय आपण. डिकोडिंग म्हणजे काय, तर साधारणपणाने मागच्या 4 वर्षांमध्ये 2020, 2021, 2022 आणि 2023
या 4 वर्षांचे जे नीटचे क्वेश्चन पेपर आहेत ना, तर त्याच्यामध्ये कुठल्या टॉपिक मधनं काय वेटेज राहिलेलं आहे, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, त्याची डिफिकल्टी लेवल काय राहिलेली आहे आणि त्या अनुषंगाने या वर्षीचं प्रेडिक्शन काय असू शकतं. जसं मागच्या 4 वर्षामध्ये फिजिक्स या विषयामध्ये, कारण आजचं जे सेगमेंट आहे, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला डिकोडिंग ऑफ फिजिक्स आहे. डिकोडिंग ऑफ फिजिक्स, नीट फिजिक्स असं ते टायटल आहे त्याचं. मग हे टायटल किंवा या पद्धतीनं व्हिडिओ बनवत असताना आमची टीम ज्या वेळेला रिसर्च करत होती, सगळे टीचर्स मिळून ज्या वेळेला याच्या संदर्भामध्ये रिसर्च करत होते, त्यावेळेला जी गोष्ट लक्षामध्ये आली की मागच्या 4 वर्षाच्या क्वेश्चन पेपर्समध्ये, विशेषतः फिजिक्सच्या संदर्भामध्ये बोलत असताना 2021चा जो फिजिक्सचा क्वेश्चन पेपर होता, या 4 वर्षातला त्यातल्या त्यात सगळ्यात अवघड क्वेश्चन पेपर होता. आणि 2023चा जो क्वेश्चन पेपर होता, हा त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा फिजिक्सचा क्वेश्चन पेपर होता. मग आता आपल्याला हे 2 पॅरामीटर्स लक्षात घ्यायचे, एक 2021 आणि 2023. मग याच्या संदर्भाने काय क्वेश्चन पेपर असू शकतो याचा एक टेंटेटिव्ह अंदाज बांधण्याच्या अनुषंगाने मग प्रामुख्यानं हे डिकोडिंग ऑफ फिजिक्स, नीट फिजिक्स हे सत्र आज आपण घेतोय, हा व्हिडिओ आज आपण बनवतोय. त्याच्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी प्राध्यापक HB मुंडे सर हे प्रामुख्यानं हे कसं डिकोड करण्यात आलेलं आहे, कोणत्या वर्षी कुठल्या टॉपिकवरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले होते, टाईप ऑफ क्वेश्चन्स काय होतं, त्याची डिफिकल्टी लेवल काय होती, याचं परफेक्ट अनालिसिस करतात, एक एक्झॅक्ट अनालिसिस करतात. आणि ज्याच्यामुळे प्रामुख्यानं तुम्हा विद्यार्थ्यांना, कारण मी जसं मगाशी म्हणालो 582, 583 किंवा 585चं टोटल मारत असताना एक गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकानं लक्षात घ्यायची आहे. फिजिक्स साधारणपणाने 125, 130, केमिस्ट्री 135च्या रेंजमध्ये, 135, 140 आणि बायोलॉजी 330च्या रेंजमध्ये. हे जर सूत्र आपण लावलं, या पद्धतीनं जर आपण चाललो, तर निश्चितपणाने तुमचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. मग 125, 130 फिजिक्स हे उद्दिष्ट गाठण्याच्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यासाठीचा आजचा हा प्रयत्न आहे. मग तुम्ही म्हणाल सर बायोलॉजीमध्ये आमचे आणखी जास्त वाढले तर ऑब्व्हियसली ते बोनस असेल ना, म्हणजे 585 प्लस किंवा 590 प्लसचं जे काही बोनस असेल ना, तुमचे 15 मार्क वाढले, 585 प्लस 15, 590 प्लस 15. तुमच्या केमिस्ट्रीमध्ये 135, 140च्या ऐवजी 160 आले, आणखी 15 ते 20 मार्काचं तुमचं व्हॅल्यू ॲडिशन होत आहे. फिजिक्समध्ये 130च्या ऐवजी 150 आले, आणखी 20 मार्काचं व्हॅल्यू ॲडिशन होतं. प्रश्न बेसिकली आपला असा नाही की पुढे किती जाणार आहेत आपण, 582, 585 पासून पुढे किती जाणार आहेत. आपलं टार्गेट म्हणजे विशेषतः जे विद्यार्थी ह्या पॅनिकमध्ये आहेत, अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 585, ओबीसी मध्ये साधारणपणाने 560च्या रेंजमध्ये, कुठेतरी 560, 565च्या रेंजमध्ये, आणि मग बाकीचे जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन्स आहेत ते त्या कॅटेगरीमध्ये, प्रत्येकाचे ते प्रश्न आहेत. आणि त्यामुळं त्या संदर्भामध्ये हा एक खूप सुंदर अशा स्वरूपामधला प्रयत्न आजच्या या डिकोडिंग ऑफ फिजिक्सच्या माध्यमातून आपण करतोय. सो लेट्स बिगिन विथ डिकोडिंग ऑफ नीट फिजिक्स 2024. Hello student, welcome in the session of decoding physics for NEET 2024. म्हणजे या सेशन मध्ये आपल्याला काय पाहायचंय नेमकं, तर मागं नीटचे 4 जे क्वेश्चन्स पेपर आहेत, नीट 2020, 21, 22, 23, ह्या 4 क्वेश्चन पेपरचं एक डिटेल्ड अनालिसिस पाहायचं की नीटला कशा टाइप्सचे क्वेश्चन्स विचारले जातात फिजिक्समध्ये. बेसिकली फिजिक्समध्ये नीटला कशा टाइप्सचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच्यासाठी काय अभ्यास केल्यानंतर किती मार्क्स पर्यंत आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर जर तुमची सध्या स्टडी आहे, जितकी स्टडी आहे त्या स्टडीवर तुम्हाला या अनालिसिस मधनं लक्षात येईल की मला किती मार्क्स पर्यंत मी जाऊ शकतो, म्हणजे अशा टाइपचे माझ्या स्टडीच्या लायक किती प्रश्न पडत असतात.
मग तशा टाईपचे प्रश्न आणखी वेगळ्या प्रश्नासाठी मला किती माझा अभ्यास वाढवला पाहिजे, या सगळ्या गोष्टीमधनं तुम्हाला एक लक्षात येईल की फिजिक्स मध्ये मिनिमम 120 स्कोर आणण्यासाठी कसा, किती आणि कशा टाईपचा आणि काय पॉइंट मधनं आणि कुठल्या टॉपिक मधनं कसा अभ्यास केला पाहिजे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या सेशन नंतर तुम्हाला भेटणार आहे. जे की तुमच्या मनात सतत क्वेश्चन मार्क असतो की मी काय अभ्यास केलं पाहिजे, कुठल्या टॉपिकच्या कुठल्या पॉइंटला स्ट्रेस केलं पाहिजे, कुठल्या पॉइंटवर सतत क्वेश्चन्स रिपीट होत असतात, पण क्वेश्चन्स कशा टाइप्सचे विचारले जातात, किंवा सर्वात अवघड पेपरमध्ये कशा टाइप्सचे कसे क्वेश्चन्स होते, सगळ्यात सोप्या नीटच्या पेपरमध्ये कशा टाइप्सचे क्वेश्चन्स जास्त होते, या सगळ्या क्वेश्चन्सचं डिटेल अनालिसिस आपल्याला या सेशन मध्ये करायचं आहे. तर चला सुरू करूयात आपण डिकोडिंग ऑफ फिजिक्स फॉर नीट 2024. आता बघा, या सेशन मध्ये सगळ्यात आपण पाहूयात की प्रत्येक नीट मध्ये कशा टाइप्सचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. आता बघा, मी काय केलंय, आपल्या चार जे नीटचे पेपर्स आहेत ते इथं लावले. नीट 2020, 21, 21, 22, 23 किती पेपर्स घेतलेत मी? 4. आणि क्वेश्चन्सच्या किती कॅटेगरी केलेल्या आहेत? 4 कॅटेगरी. पहिली कॅटेगरी आहे इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बेस्ड क्वेश्चन, दुसरी कॅटेगरी केलेली आहे 1 फॉर्म्युला, तिसरी कॅटेगरी केलेली आहे 2 फॉर्म्युला आणि चौथी कॅटेगरी केलेली आहे हायर फॉर्म्युला. मग याच्यानुसार मी हे शेवटी सांगेल की तुम्हाला लेवल 1 चे क्वेश्चन्स, लेवल 2 चे, लेवल 3 चे. त्याच्या आधी आपण पहिली कॅटेगरी पाहूयात, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स. इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स मध्ये आपल्या सब कॅटेगरी 4 आहेत. बघा, पहिली कॅटेगरी आहे डेफिनेशन अँड लॉज, म्हणजे असे क्वेश्चन्स की जे 1 लाईन मध्ये असतात, लाईक बायोलॉजी सारखं, म्हणजे ज्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये आन्सर असतं, किंवा कुठलाचीही काय विचारतात, डेफिनेशन विचारतात. मग फोर्स मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, फोर्सच्या डेफिनेशन वरनं एखादा क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर स्टेटमेंट बेस्ड 1-2 स्टेटमेंट्स असतील. त्याच्यानंतर मॅच द पियर्स आणि त्याच्यानंतर असर्शन अँड रिझन. आता बघा बरं, प्रत्येक क्वेश्चन, पहिला इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स मध्ये मी दाखवतो तुम्हाला क्वेश्चन्स कसे असतात ते. क्वेश्चन्स कसे असतात ते मी तुम्हाला दाखवतो. पहा इकडं, क्वेश्चन मी घेतला फर्स्ट क्वेश्चन, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बेस्ड क्वेश्चन, म्हणजे जस्ट डेफिनेशन वर क्वेश्चन विचारतात. द नेट मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू एनी क्लोज्ड सरफेसेस, आन्सर इज 0. लाईक बायोलॉजी, जो क्वेश्चन विदिन 10 सेकंद होतो तुमचा. पुढचा, द एरर्स इन द मेजरमेंट विच अराइजेस ड्यू टू अनप्रेडिक्टेबल फ्लक्च्युएशन इन द टेम्परेचर आर. सरळ आहे, कुठला एरर? रॅन्डम एरर, म्हणजे सरळ रॅन्डम एररची काय आहे? डेफिनेशन. असे क्वेश्चन्स म्हणजे इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बेस्ड, म्हणजे जस्ट 1 लाईन क्वेश्चन्स. त्याच्यानंतर आपली सेकंड कॅटेगरी आहे आपली, त्याच्यामध्ये स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स. आता बघा पोरांनो, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्सला तुम्हाला 2 स्टेटमेंटचं नॉलेज असलं पाहिजे. नॉलेज म्हणजे कसं बघा, आता फोटोवोल्टाइक डिव्हाइस कॅन कन्वर्ट ऑप्टिकल रेडिएशन्स इनटू इलेक्ट्रिसिटी, करेक्ट स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर झिनर डायोड इज डिझाइन टू ऑपरेट अंडर रिव्हर्स बायस ऑफ द ब्रेकडाऊन रिजन, हे पण करेक्ट आहे. म्हणजे आन्सर स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2 बोथ आर द करेक्ट. त्याच्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे, याच्यामध्ये तिसरी कॅटेगरी आपण बनवलेली होती, थर्ड कॅटेगरी आपण बनवलेली होती स्टेटमेंट बेस्ड मध्ये, मॅच द पियर्स. मॅच द पियर्स मध्ये थोडस तुम्हाला लाईक बायोलॉजी पण मध्ये तुम्ही मॅच द पेअर्सचे क्वेश्चन्स तयार करता. इथे जस्ट डेफिनेशन्स विचारतात किंवा डायमेन्शनल फॉर्म्युलेज विचारतात किंवा जस्ट फॉर्म्युलाज विचारतात. आता इथे बघा, मी त्याचं एक्झाम्पल सांगितलंय. इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला m चा पॉवर -1 पासून स्टार्ट होतो. मग लाईक तुम्हाला तिघांचेही डायमेन्शनल हे करावे लागतील आणि मॅच द फॉलोइंग करावे लागतील. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्या पुढे गेल्यानंतर असर्शन अँड रिझन क्वेश्चन्स. असर्शन अँड रिझन तुम्ही बायोमध्ये अटेम्प्ट करतात, तशाच टाईपचा फिजिक्स मध्ये पण असर्शन अँड रिझन क्वेश्चन विचारला जात असतो. मग असर्शन रिझनचं मी एक तुम्हाला सिंपल मॉडेल समोर दाखवलेलं आहे. आता याच्यावरनं पाहूयात आपण, लुक ॲट द बोर्ड, याच्यावरनं पाहूयात आपण की किती नंबर्सचे क्वेश्चन्स, म्हणजे अशा टाईप्सचे क्वेश्चन्स कोणत्या नीटमध्ये किती आले होते. आता बघा बरं, मी दाखवलं तुम्हाला डेफिनेशन आणि लॉज वरचे क्वेश्चन्स नीट 2020 ला 6 आले होते.
21 ला एकच आला होता, जे की सगळ्यात टफ पेपर असा, 4 पैकी सगळ्यात टफ पेपर मी लिहितो इथं. 2021 चा थोडासा टफ होता आणि सगळ्यात इझी पेपर हा होता 2023. अशा टाइपचे क्वेश्चन, जस्ट डेफिनेशन आणि लॉज, कशा टाइपचे क्वेश्चन्स होतात मी दाखवले तुम्हाला आता. असे 2020 ला 6 होते, नीट 21 ला 1 होता, नीट 2022 ला असे 2 होते आणि 2023 ला असे 5 होते. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट स्टेटमेंट बेस्ड, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 अशा टाइपचा 2020 ला 1 होता, 21 ला 1 होता, 22 ला 1 होता आणि 23 ला असे किती होते? 2. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच द पेअर्स, 2020 ला 0 काही नव्हती, 21 ला 2 मॅच द पेअर्स होत्या, 2022 ला पण 2 होत्या आणि 23 ला काहीच नव्हत्या. त्याच्यानंतर असर्शन अँड रिझन हा एकदाच आलेला क्वेश्चन आहे, थोडासा अवघड कॅटेगरीतला असतो, डिफिकल्ट कॅटेगरी म्हणली जाते याला, पण असा क्वेश्चन फिजिक्स मध्ये विचारण्याची पॉसिबिलिटी कमी असते. असा एक वेळेसच आलेला क्वेश्चन आहे 2022 ला. मग आता बघा, आपण टोटल जर केली तर हे 6 + 1 असे क्वेश्चन्स किती आले होते? 7. इथं 2 + 1 + 1, 2 + 1 + 1 असे किती आले होते? 4. हे 2 × 2 4, 4 + 2 किती? 6. आणि इथं किती आले होते? 5 + 2 7. म्हणजे हे क्वेश्चन्स तुम्हाला तुमची जर थेरॉटिकल गोष्टी, तुमच्या डेफिनेशन्स क्लिअर असतील किंवा तुमचे लॉज क्लिअर असतील किंवा तुमच्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर हे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली येऊ शकतात. आणि ज्याचा टाइम विदिन, मी काय सांगतोय, विदिन तुमचं हे क्वेश्चन्स 30 सेकंडच्या आतमध्ये होणारे असतात. हा मॅच द पेअर्सला टाइम लागू शकतो, सगळ्यात मॅच द पेअर्स करायच्या नसतात, फक्त 1-2 करायचे असतात आणि बाकी ऑप्शन वरनं डिसाइड करायचे असतात. ते बायोमध्ये टेक्निक आहेच तुम्हाला. म्हणजे तुमच्या माइंड मध्ये जर नॉलेज असेल तर हा फर्स्ट सेशन तुम्ही इझिली ग्रॅब करू शकता. ओके, चला आता आपण सेकंड सेशन कडे जाऊ. वन फॉर्म्युला मध्ये हे सगळ्यात महत्वाचा सेशन आहे. ह्या वन फॉर्म्युला मधनं फिजिक्सचा ऑलमोस्ट 30 to 40% पेपर येत असतो. फिजिक्सचा ऑलमोस्ट 30 to 40% पेपर वन फॉर्म्युला मधनं येत असतो. मग त्याच्यामध्ये पण आपण 4 कॅटेगरीज केल्या. फॉर्म्युला असतो पण थेरी ऑप्शन्स असतात खाली. फॉर्म्युल्यावरनं व्हॅल्यू सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन, फॉर्म्युल्यावरनं रेशोचा क्वेश्चन आणि फॉर्म्युल्यावरनं ग्राफचा क्वेश्चन. हे क्वेश्चन्स कसे असतात ते आपण पाहूयात. आधी पाहूयात आणि नंतर त्यांचे काय पाहूयात? नंबर्स. आता बघा, आपण वन फॉर्म्युला प्लस थेरी ऑप्शन असे काय क्वेश्चन्स असतात, म्हणजे कशा टाइपचा, हे मी कुठले क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत तर प्रिव्हियस नीट मधलेच क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत. मग आता बघा बरं, 2 hollow conducting sphere of radii R1 and R2, R1 greater than R2 have equal charges काय आहेत? इक्वल. द पोटेन्शियल वुड बी, सरळ पोटेन्शियलचा फॉर्म्युला लिहा. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? KQ/R. Q काय आहे म्हणले? कॉन्स्टंट. म्हणजे V इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय झालं? R. V इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. ऑप्शन कसे आहेत? मोर ऑन स्मॉलर स्पियर, म्हणजे ज्याची रेडियस कमी असेल त्याचं पोटेन्शियल काय असेल? जास्त म्हणजेच काय रेशो आहे? इनव्हर्स. म्हणजे आन्सर काय असेल? फर्स्ट वन इज द करेक्ट. मोर ऑन द स्मॉलर स्पियर, दिस इज द करेक्ट आन्सर. दॅट्स ऑल. म्हणजे तुम्हाला एक फॉर्म्युला वापरावा लागला, पण ऑप्शन कशामध्ये होते? थेरीमध्ये. कशामध्ये ऑप्शन होते? थेरी इन द सेन्स वर्डिंग मध्ये. कशामध्ये ऑप्शन होते? वर्डिंग मध्ये. त्याच्यानंतर ह्याच्या सेकंड कॅटेगरीला जाऊ. याची सेकंड कॅटेगरी बघा, वन फॉर्म्युला प्लस व्हॅल्यू सबस्टिट्यूशन. म्हणजे एक फॉर्म्युला असतो आणि व्हॅल्यू जस्ट काय करायचे असतात? सबस्टिट्यूट. म्हणजे कसं बघा, एखादा क्वेश्चन, द रेजिस्टन्स ऑफ प्लॅटिनम वायर ऍट 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस इज 2 ओहम and 6.8 at the 80 degree Celsius. The temperature coefficient of the resistance. टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे कोण काढायचे? अल्फा. मग टेम्परेचर कोएफिशियंटचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, RT is equals to R0 into 1 plus alpha into del T. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूशन. RT किती? 6.8. R0 0 डिग्री सेल्सिअसला 2 ओहम, 1 प्लस अल्फा काढायचे, चेंज इन टेम्परेचर 0 चे 80 झाले, म्हणजे चेंज इन टेम्परेचर किती? 80. जस्ट यू हॅव टू सॉल्व. म्हणजे इथं जस्ट तुम्हाला एक फॉर्म्युला वापरायचा आहे आणि एक दुसरा फॉर्म्युला मध्ये डायरेक्ट व्हॅल्यू काय करायच्या? सबस्टिट्यूशन. आणि थर्ड लाईनला तुमचं काय येणार आहे? आन्सर. काय येणार आहे? आन्सर.
त्याच्यानंतर ह्याची नेक्स्ट कॅटेगरी असेल वन फॉर्म्युला प्लस रेशो. आता हा वन फॉर्म्युला प्लस रेशो क्वेश्चन्स कसे असतात, म्हणजे जिथं आपल्याला एकच फॉर्म्युला वापरायचा आहे पण ऑप्शन्स रेशो मध्ये असतील किंवा आन्सर रेशो यूज करून काढायचं. मग आता बघा बरं याच्यामध्ये तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ लॉंग स्प्रिंग वेन स्ट्रेच्ड बाय 2 सेंटीमीटर x इज इक्वल्स टू 2 असताना पोटेन्शियल एनर्जी किती म्हणले u, आणि स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 8 सेंटीमीटर. आता एक्सटेन्शन 8 केलं, नंतरची पोटेन्शियल एनर्जी u डॅश काढायची. मग एकच फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला किती असतो, हाफ k इंटू एक्स स्क्वेअर. सो u डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे u2 अपॉन u1 इज इक्वल्स टू सरळ x2 अपॉन x1 चा होल स्क्वेअर. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, x2 किती आहे 8, x1 2 त्याचा होल स्क्वेअर, 2 4 जा 8, 4 चा स्क्वेअर किती झालं 16. सो u2 इक्वल्स टू अपॉन u1 या साइडला गेलं, सो u2 इज इक्वल्स टू 16 बाय u1. म्हणजे बघा बरं इथं आधी तुम्हाला काय लिहावं लागला फॉर्म्युला, त्याच्यानंतर जे दिले जे काढायचे त्यांच्यामधलं रिलेशन आणि जस्ट रेशो घेऊन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर. म्हणजे ही कॅटेगरी झाली वन फॉर्म्युला प्लस रेशो, म्हणजे फॉर्म्युल्यावरनं रेशो लिहून काय आणायचंय आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी असेल मुलांनो, याच्यामध्ये वन फॉर्म्युला मध्ये नेक्स्ट कॅटेगरी असेल वन फॉर्म्युला प्लस ग्राफ. आता वन फॉर्म्युला प्लस ग्राफ म्हणजे कसे क्वेश्चन्स की जिथं एकच फॉर्म्युला आहे पण ऑप्शन ग्राफच्या टाइप मध्ये. म्हणजे कसा क्वेश्चन, द ग्राफ विच शोज द व्हेरिएशन ऑफ डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ द पार्टिकल अँड मोमेंटम. मग आता बघा बरं मोमेंटमचा फॉर्म्युला p इज इक्वल्स टू काय झालं h बाय लॅम्बडा. h काय झालं कॉन्स्टंट, म्हणजे p इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आलं लॅम्बडा. पण ऑप्शन बघा कुणाच्या फॉर्म मध्ये आहे लॅम्बडा वर्सेस कुणाच्या फॉर्म मध्ये आहे p. मग इनव्हर्स रिलेशन म्हणजे ग्राफ कसा येईल रेक्टँग्युलर हायपरबोला. कसा ग्राफ येईल रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके दॅट्स ऑल. ही झाली आपली कितवी कॅटेगरी, फोर्थ, वन फॉर्म्युला प्लस ग्राफ. आलं लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी असेल मुलांनो, आता आपण ह्याचं पूर्ण काय करूयात अनालिसिस. ह्याचं पूर्ण आपण वन फॉर्म्युला क्वेश्चन्सचं काय करूयात अनालिसिस. आता बघा हे अनालिसिस कसं करणार, आता आपल्याकडे फॉर्म्युला प्लस थेरी ऑप्शन असलेले मी आत्ताच सांगितले कसे क्वेश्चन्स असतात तसे 2022 ला एकही नव्हता क्वेश्चन, 21 ला एकही नव्हता, 22 ला असे किती क्वेश्चन्स होते 4 जिथं रेशोचा यूज करायचा होता, आणि 23 ला पण असे किती क्वेश्चन्स होते 4. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला प्लस व्हॅल्यू सबस्टिट्यूशन, एकच फॉर्म्युला व्हॅल्यू सबस्टिट्यूशन, हे नंबर फार जास्त असतो. बघा बरं 20 ला हा व्हॅल्यू सबस्टिट्यूशन 15 क्वेश्चन्सचा होता, नंतर 21 ला 5 क्वेश्चन्सचा होता, नंतर 2022 ला 6 क्वेश्चनचा होता, आणि 2023 ला ऑलमोस्ट 12 क्वेश्चन्स होते. म्हणजे हा नंबर 23 आणि 20 मध्ये काय होता हा जास्त होता. त्याच्यानंतर फॉर्म्युला रेशो, एकच फॉर्म्युला वापरायचा आहे आणि रेशो 20 ला असे 4 क्वेश्चन्स होते, 21 ला एकच होता, 22 ला असे 5 होते, आणि 23 ला असे किती होते 3 होते. मग आता बघा बरं इथं फॉर्म्युला प्लस ग्राफचा क्वेश्चन किती होता हा 20 ला 1, 21 ला एकही नव्हता, 22 ला असे 2 क्वेश्चन्स होते, 23 ला एकही नव्हता. आता बघा बरं मी टोटल जर मारली तर हे 15 प्लस 4 किती झाले 19, 19 प्लस 1 20, त्याच्यानंतर 5 प्लस 1 किती 6, त्याच्यानंतर हे किती झाले 6 4 10 5 15 2 किती झाले 17, हे 12 4 16 17 18 19 हे किती क्वेश्चन झाले 90. म्हणजे नीटच्या पेपर मध्ये सगळ्यात जास्त वेटेज या कॅटेगरीचं असतं वन फॉर्म्युला क्वेश्चन्स. आता बघा ना तुम्ही वन फॉर्म्युला क्वेश्चन्स किती सोपे होते, एकच फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यावरनं एकतर ऑप्शन्स, थेरी ऑप्शन्स, व्हॅल्यू सबस्टिट्यूशन, रेशो किंवा ग्राफ. पण गरज किती फॉर्म्युल्याची होती, एकच, जे कोणही लक्षात ठेवू शकतं. मग अशा क्वेश्चन्स मध्ये 20 ला असे 20 क्वेश्चन्स होते, म्हणजे ऑलमोस्ट 80 मार्क्स तुमचे नुसते एका फॉर्म्युला क्वेश्चनवर होते. 21 लिटल बिट टफ पेपर होता. मग अशा इथं फक्त 6 होते, म्हणजे 6 4 चा ऑलमोस्ट 24 मार्क्स तुमचे त्याच्यामध्ये होते. 2022 ला
17 इंटू 4 मार्क्स तुमचे फक्त कशामध्ये होते, वन फॉर्म्युला क्वेश्चन्स मध्ये. आणि तुमचे 2023 ला 19 इंटू 4 मार्क्स फक्त किती फॉर्म्युला मध्ये होते, वन फॉर्म्युला. म्हणजे बघा बरं, 2023 ला जर तुम्ही फक्त वन फॉर्म्युला आणि जर थोड्याशा डेफिनेशन केल्या असत्या तर हे 19 प्लस हे किती झाले असते, 21 प्लस 5 किती, 26 क्वेश्चन, 26 इंटू 4 मार्क, म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 104 मार्क तर नुसते फॉर्म्युला, एक सिंगल फॉर्म्युला आणि सिंगल लाईन क्वेश्चन वर होते. असंच आपण याचं पण कॅल्क्युलेशन करू शकतो, याचं पण करू शकतो, याचं पण करू शकतो. म्हणजे ह्याच्यावरनं मला असं सांगायचंय की या पहिल्या 2 कॅटेगरी मध्ये ऑलमोस्ट 40% पेपर येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही प्रत्येक बीट आणि त्याचा फॉर्म्युला जर प्रॉपर केला, प्रत्येक बीट आणि फॉर्म्युला आणि डेफिनेशन्स प्रॉपर केल्या, तर नीटचा कसाही पेपर येऊ दे, एक 21चं जर एक्सेप्शन सोडलं तर त्याच्यानंतर मी शेवटी बोलेल आता, तर तुम्ही 40% पेपर हा इझिली अटेम्प्ट करू शकता. 23 तर समजा 50% होता ह्याच्यावरतीच. मी एक जनरल अनालिसिस लिहितोय, 20% हा तर ऑलमोस्ट 50% पेपर त्याच्यावरती होता. 50% पेपर 23चा. मग ज्यांची स्टडी सध्या नॉर्मल लेवलला चालू आहे त्यांनी आधी या सेक्शन मध्ये परफेक्ट व्हा. प्रत्येक कन्सेप्टच्या डेफिनेशन्स, त्यांचे नॉलेज, स्टेटमेंट आणि असे क्वेश्चन्स जिथे एकच फॉर्म्युलाचा यूज होतो, जसं मी तुम्हाला सांगितलं कॅटेगरी 1, 2, 3 आणि 4 कॅटेगरी. लक्षात? दॅट्स ऑल. पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण. पुढची कॅटेगरी 2 फॉर्म्युला क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये बघा काय काय आहेत. 2 फॉर्म्युले यूज करून ग्राफ काढायचा किंवा 2 फॉर्म्युले यूज करून व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायचं किंवा 2 फॉर्म्युले यूज करून काय घ्यायचा, रेशो. आता ही थोडीशी डिटेलमध्ये कॅटेगरी पाहूया. थोडीशी डिटेलमध्ये कॅटेगरी पाहूया. आधी पाहूयात या कॅटेगरीचे क्वेश्चन्स कसे येतात ते. आधी पाहूयात या कॅटेगरीचे क्वेश्चन्स कसे येतात. आता बघा बरं, 2 फॉर्म्युला प्लस ग्राफ. हा 2 फॉर्म्युला प्लस ग्राफचा क्वेश्चन्स बघा कसा असतो तो. अ थिक करंट कॅरिंग केबल ऑफ रेडियस आर. एक करंट कॅरिंग केबल आहे ज्याची की रेडियस किती आहे, आर, कॅपिटल आर. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस इट्स क्रॉस सेक्शन. द व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द केबल ऍट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ केबल. हे केबलच्या ऍक्सिस पासून स्मॉल आर वरती आपल्याला बी चं काय करायचंय, व्हेरिएशन. मग आता इथं बघा आपल्याला 2 फॉर्म्युले लागत असतात आणि त्या 2 फॉर्म्युल्यावरनं ग्राफ काढायचा असतो. कोणते 2 फॉर्म्युले लागतात बघा बरं इकडं. हे इथून इथपर्यंतच्या रिजन मध्ये ज्यावेळेस स्मॉल आर लेस दॅन कॅपिटल आर असतो त्यावेळेस पार्टिकल कुठं असतो, इनसाइड. म्हणजे बी इनसाइड. बी इनसाइड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, आर. आणि दुसरा फॉर्म्युला लागतो, आता तुम्ही जर बाहेर गेलात तर स्मॉल आर ग्रेटर दॅन काय झालं, कॅपिटल आर. म्हणजे तुम्ही कुठल्या बाजूला गेला, आउटसाइड. मग आउटसाइडला आणखीन एक फॉर्म्युला लागतो, बी आउटसाइड. बी आउटसाइड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं, आर. मग बी आउटसाइड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर म्हणजे 2 फॉर्म्युले लागले, एक बी इनसाइडचा, दुसरा बी आउटसाइडचा. आणि याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे, ग्राफ. मग इनसाइड साठी डायरेक्टली प्रोपोर्शनल, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आउटसाइड साठी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर, रेक्टँग्युलर हायपरबोला. अशा टाइपचा कुठला कर्व आहे, थर्ड इज द आन्सर. म्हणजे बघा बरं, मला इथं 2 फॉर्म्युले वापरावे लागले, बी इनसाइड आणि दुसरा कुठला वापरावा लागला, बी आउटसाइड. आणि या 2 फॉर्म्युल्यावरनं मला काय काढावा लागला, ग्राफ. काय काढावा लागला, ग्राफ. नेक्स्ट कॅटेगरी. पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात. पुढची कॅटेगरी म्हणजे कशी बघा, 2 फॉर्म्युला प्लस व्हॅल्यू सबस्टिट्यूशन. अशा क्वेश्चन्सचं थोडेसे जास्त असतात. असे क्वेश्चन्स बघूयात आपण प्रत्येक नीटला कसे नंबर्स विचारलेत ते. अशा क्वेश्चन्सचे कसे किती नंबर्स विचारले ते आपण पाहूयात. आधी पाहूयात असा क्वेश्चन म्हणजे नेमका कसा. असा क्वेश्चन म्हणजे नेमका कसा. नीट बघा आता, असा क्वेश्चन म्हणजे इथे सिंपल 2 फॉर्म्युले यूज होतात. काय, अ स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 5 सेंटीमीटर बाय द फोर्स के 10 न्यूटन. म्हणजे मी फोर्स इज इक्वल टू काय लिहू शकतो, के.
देन टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन 2 kg, मास 2 kg असताना टाइम पिरियड. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π√m/k. मी पूर्ण क्वेश्चन पण सॉल्व्ह केला नाही तोपर्यंत माझे 2 फॉर्म्युले लिहावे लागले. म्हणजे मला एक फॉर्म्युला आणि हा किती फॉर्म्युला 2. आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. करतो व्हॅल्यू सबस्टिट्यूट. फोर्स किती 10, के माहित नाही, एक्स किती रे बाबा 5 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर 5 सेंटीमीटर म्हणजे 0.05. मग हे पॉइंट कॅन्सल झालं तर 2 0 वाढले. हे 5 दुनी 10, के किती आला 200. मग टाइम पिरियड 2π√, मास किती आहे 2 अपॉन के किती झालं 200. हे 2 कॅन्सल, पाय म्हणजे √100. सो टाइम पिरियड 2π म्हणजे 6.28 अपॉन खाली 100. सो 100 चं स्क्वेअर रूट 10. सो 6.28/10 किती आन्सर आलं 0.628. म्हणजे ऑप्शन विल बी फोर्थ ऑप्शन. किती ऑप्शन असेल चौथा. मग आता बघा बरं पोरांनो थोडंसं याच्यामध्ये की मला किती फॉर्म्युले वापरावे लागले 2 आणि किती वेळेस व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराव्या लागल्या 2. म्हणजे पहिल्या फॉर्म्युल्यामधनं काहीतरी अननोन येतो तो दुसऱ्या फॉर्म्युल्यात ठेवावा लागतो. अशा कॅटेगरीचे क्वेश्चन्स म्हणजे 2 फॉर्म्युला प्लस व्हॅल्यू सबस्टिट्यूशन, जे की आपल्या भाषेत लेवल 2 चे क्वेश्चन्स असते. आपल्या भाषेत कोणत्या लेवलचे असतील लेवल 2 चे क्वेश्चन्स. मग आता बघा बरं ह्याच्या पुढे गेल्यानंतर ह्याच्या पुढचा टाइप जो असेल तो पुढचा टाइप आपण केलेला आहे 2 फॉर्म्युला प्लस रेशो प्रॉब्लेम. म्हणजे जिथं आपल्याला 2 फॉर्म्युले वापरावे लागणार आहेत आणि 2 फॉर्म्युल्याचा परत काय घ्यावं लागणार आहे रेशो. आता बघा ह्याच्यातला मी एक टाइप सांगतो. द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ थिन युनिफॉर्म डिस्क अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर नॉर्मल टू प्लेन ऑफ द रेडियस. म्हणजे बघा बरं इथून गेलेल्या ह्याचा रेडियस ऑफ गायरेशन k इज इक्वल्स टू √I/m. मग √I म्हणजे किती बघा बरं ह्याचा सेंटर मधनं गेलं तर mr²/2 अपॉन m. हे m काय झालं कॅन्सल. सो रेडियस ऑफ गायरेशन किती आली r/√2. याला काय म्हणायचं k1. म्हणजे एक फॉर्म्युला वापरावा लागला मोमेंट ऑफ इनर्शियाचा. सेकंड केस मध्ये काय विचारलंय त्यानं ऑफ गायरेशन टू दॅट डिस्क अबाउट द डायमीटर. आता डायमीटर म्हणजे अशी डायमीटरचा रेडियस ऑफ गायरेशन k2 परत I डायमीटरच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/4 अपॉन m कॅन्सल. सो k2 किती आलं r/√2. मग दोघांचा जर रेशो घेतला k1/k2 इज इक्वल्स टू k1 किती r/√2 अपॉन 4 चं स्क्वेअर रूट 2. सो r/2 हे r कॅन्सल अपॉन 2 वरी गेलं 2/√2. हे रेशो जर घेतला तर किती √2/1 म्हणजे ऑप्शन किती आला फर्स्ट. म्हणजे इथं बघा मला किती फॉर्म्युले वापरावे लागले 2. एक फॉर्म्युला पहिला, एक फॉर्म्युला तोच होता पण व्हॅल्यू दुसऱ्या होत्या. म्हणजे हे 2च झाल्यासारखे झाले. म्हणजे हे 2 झाले आणि बघा बरं शेवटी त्या दोघांचा काय घ्यावा लागला रेशो. अशा टाइप्सचे क्वेश्चन्स म्हणजे जिथं आपल्याला 2 फॉर्म्युले वापरायचे आणि परत त्यांचे काय घ्यायचे तर रेशो. काय घ्यायचे त्यांचे रेशो. दॅट्स ऑल. मग अशा कॅटेगरीमध्ये किती क्वेश्चन्स आले होते याचा आपण काय करूयात अनालिसिस. या कॅटेगरीमध्ये किती क्वेश्चन्स आले होते याचा आपण करूयात अनालिसिस. आता बघा बरं हे इथून इथपर्यंतची कॅटेगरी म्हणजे आपल्यासाठी किती असेल लेवल 1 आणि इथून इथपर्यंतची कॅटेगरी म्हणजे आपल्यासाठी किती असेल लेवल 2. बघा बरं लेवल 2 मध्ये 2020 ला 2 फॉर्म्युले आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूशन मध्ये 12+3 किती क्वेश्चन आले होते 15. 15 क्वेश्चन्स म्हणजे ऑलमोस्ट किती मार्क्स 60 मार्क्स. ह्याच्यामध्ये बघा बरं 9 आणि 1 10, 10 आणि 16 तब्बल 26 क्वेश्चन्स. नीट 2021 लिटल बिट हार्ड का होती. तब्बल 26 क्वेश्चन्स लेवल 2 चे होते. म्हणजे ज्या ठिकाणी 2 फॉर्म्युले वापरायचे होते. त्याच्यानंतर नेक्स्ट नीट 22 बघा बरं 17+6 17 आणि 6 ऑलमोस्ट किती क्वेश्चन्स होते 23. अरे बापरे ऑलमोस्ट 50% वेटेज. ऑलमोस्ट म्हणतोय मी 50% वेटेज. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी चला. पुढच्या कॅटेगरी मध्ये चला 15+3 किती झाले 18 क्वेश्चन्स लेवल 2 चे होते. म्हणजे जिथं किती क्वेश्चन्स किती फॉर्म्युला वापरायचे होते 2. म्हणजे इथं जर बघितलं या जर सेक्शन मध्ये इकडे जर एक मी जनरल बोलतोय 40% इथं क्वेश्चन्स गेले तर ऑलमोस्ट काही पेपरनुसार पेपरचं जर गेलं तर 40 to 50% इथं यायले.
किंवा उलट जर कधी आलं तर 40 to 50% इथं जातील आणि 40% क्वेश्चन्स कुठे येतील, इथे येतील. म्हणजे बघा ऑलमोस्ट लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये 90% पेपर ओव्हर व्हायलाय. लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये 90% पेपर संपायलाय तुमचा. मग आता ह्याच्यानंतर आपण तिसरी कॅटेगरी जाऊया. तिसरी कॅटेगरी म्हणजे जे क्वेश्चन्स आपण हायर लेवल समजतो. मग हायर लेवल मध्ये आपण 3 टाईपचे क्वेश्चन्स केले. एक जिथं 3 फॉर्म्युले वापरावे लागतात, जिथं 4 फॉर्म्युले वापरावे लागतात, किंवा मल्टिपल कॉन्सेप्ट किंवा मल्टिपल टॉपिकचे क्वेश्चन्स येतात. हायर लेवल म्हणजे कोणते, जिथं 3 फॉर्म्युले वापरावे लागतात, जिथं 4 फॉर्म्युले वापरावे लागतात आणि जिथं मल्टिपल कॉन्सेप्ट वापरावे लागतात. आता बघा बरं, पहिल्या कॅटेगरीचा एखादा असर्शन रिझनचा क्वेश्चन फार टफ असला तर तो 4थ्या कॅटेगरीत येऊ शकेल, लेवल 3 मध्ये. हा लेवल 3 मध्ये पण येऊ शकेल. किंवा मॅच द पेअर्स मध्ये सॉल्व्हिंग जर करायचे असेल, 4 प्रॉब्लेम्स आले तर तो पण लेवल 3 मध्ये येऊ शकेल. पण असं होणार नाही जास्त तरी. होण्याचा चान्स फक्त 5% आहे, न होण्याचा चान्स 95% आहे. मग 5% मध्ये कुठल्या नीट मध्ये झालं याच्याबद्दल पण मी डिटेल मध्ये बोलणार आहे. मग आधी आपण बघूया की हे 3 फॉर्म्युला 4 फॉर्म्युला आणि मिक्स्ड कन्सेप्ट कसे क्वेश्चन्स असतात ते. चला पुढची कॅटेगरी पाहूया. आता बघा, हे मिक्स्ड कॉन्सेप्ट क्वेश्चन्स म्हणजे हे 3 फॉर्म्युला. आता तुम्ही म्हणा सर हे 3 फॉर्म्युला नाही हो, मला तर पाठ होतं, मी डायरेक्ट केला की तुम्ही 3 फॉर्म्युला कसं म्हणला हो हेला. मला इथं पाठ करणाऱ्याचा विचार करायचा नाही. एखादा क्वेश्चन 4 फॉर्म्युल्याचा असतो, पण एखाद्याला त्याचा शॉर्टकट माहित असतो. एखाद्याला शॉर्टकट माहित आहे म्हणजे त्याच्यासाठी म्हणायचं का लेवल 1 चा क्वेश्चन आहे, त्याच्यासाठी लेवल 1 झाला, तो सगळ्यासाठी झाला का लेवल 1? नाही. तर इथं आपण बेसिक कॉन्सेप्ट पासून त्या क्वेश्चनला कसं रीच व्हायचं ह्याचा विचार करायला. म्हणजे कसं बघा, आता हा दिलेला मला गिवन एक्सटी ग्राफ आहे. फॉर द पार्टिकल परफॉर्मिंग SHM शोन इन द फिगर फाइंड द ऍक्सलरेशन. मला काय काढायचंय, ऍक्सलरेशन. अहो मला पाठ आहे हो, एक्सटी ग्राफ जर मीन पोझिशन पासून चालू झाला तर ऍक्सलरेशनचा ग्राफ मला माहित आहे -a⍵² sin ωt येते. पण बाळा हे मला पाठ आहे, विसराव. आपल्याला बेसिक पासून जायचंय. कसं जाणार बेसिक पासून? हा बघा एक्सटी ग्राफ आहे, दिसला सगळ्याला. मीन पोझिशन पासून चालू आहे, मीन पोझिशन पासून आणि वरी चाललंय म्हणजे हे काय झालं, a sin ωt. आता याचा मला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार, वेलॉसिटी काढावी लागणार, dx/dt. a जशाला तसं, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos ωt ऍज इट इज, ωt चा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. ऍक्सलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह a ω जशाला तसं, cosचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, अँगल ऍज इट इज ωt, परत ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. म्हणजे किती झालं हे ω². ते झालं -a⍵² sin ωt. मला पाठ होतं हे, सगळ्याला थोडी ना पाठ असेल. मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूशन ह्याच्यामध्ये a इज इक्वल्स टू मायनस अँप्लिट्यूड किती, मॅक्सिमम व्हॅल्यू 1, ओमेगा 4π² अपॉन टाइम पिरियड दिलं नाही. एक वेव्ह कुठं संपते ते बघायचं, इथं संपली म्हणजे टाइम पिरियड किती झाला 8. टाइम पिरियड 8 चा स्क्वेअर 64, कारण ओमेगा असतं 2π/t, ओमेगा² 4π²/t². साइन ऑफ ओमेगा 2π/T किती 8च ना, 8. आणि किती टाइमला विचारले 2. हे 2 दुनी 4, 4 2 जा किती झालं 8. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. हे 4 16 जा, हे π/2 किती झालं 1. सो ऍक्सलरेशन किती झालं -π²/16 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द आन्सर. म्हणजे बघा बरं, मला किती फॉर्म्युल्यातनं जावं लागलं, 1 2 3 आणि शेवटी तिसऱ्यामध्ये मला काय सबस्टिट्यूट कराव्या लागल्या, व्हॅल्यू. अशा टाइपचे क्वेश्चन्स म्हणजे 3 फॉर्म्युला क्वेश्चन्स. अशा टाइपचे क्वेश्चन्स म्हणजे 3 फॉर्म्युला क्वेश्चन्स. असे फार क्वेश्चन्स कमी असतात पोरांनो, असे क्वेश्चन्स फार कमी असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पोरांनो 4 फॉर्म्युला क्वेश्चन्स. ऍक्च्युली 4 फॉर्म्युला क्वेश्चन्स नसतो पोरांनो. 4 फॉर्म्युले वापरून एवढा मोठा फिजिक्स मध्ये नीटला तरी कधी क्वेश्चन येत नाही. एकच आला होता नीट 2021 मध्ये. मग तुम्ही म्हणाल सर मग तुम्ही इथं कशी कॅटेगरी बनवली हो 4 फॉर्म्युला क्वेश्चनची? तर ही कॅटेगरी कशासाठी बनवली, जिथं 4ला 4 ऑप्शन चेक केल्याशिवाय गत्यंतरच नसतं. आता बघा, असा एक क्वेश्चन आला होता. समजा हे कुठलं गेट आहे A, हा B इनपुट, हा इनपुट C. इथं B ला गेलं, त्याच्यानंतर हे कुठं आलं इथं B. हे कुठलं गेट आहे अँड मध्ये काय लिहिता येतं A × B. हे नॅन्ड
बी इंटू सी चं काय लिहावं लागेल, निगेशन. आणि हे वाय इज इक्वल्स टू, हे कुठलं गेट आहे, ऑर. ऑर मध्ये ह्या दोघांचं काय करावं लागलं, ऍडिशन. ए डॉट बी प्लस हे बी सी चं निगेशन. म्हणजे हे काय झालं तुमचं आउटपुट. आता तुम्हाला इनपुट वेव्ह डायग्राम दिलाय, म्हणजे बघा मी एक चेक करून दाखवतो. हे 0, हे 0 आणि हे किती झालं 1. म्हणजे ए बी सी च्या व्हॅल्यू आधी 0 0 टाकायच्या, नंतर पुन्हा हे टाकायच्या, परत हे टाकायच्या, हे टाकायच्या, हे टाकायच्या, आणि ह्याच्यामधनं प्रत्येक ऑप्शन काय करायचा, चेक. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ऑप्शन चेक केल्याशिवाय, म्हणजे प्रत्येक ऑप्शन इथं आल्यानंतर चेक 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 करत जायचं शेवटपर्यंत. याच्यासाठी टाइम कंझ्युम होतो. म्हणजे 4 फॉर्म्युला, म्हणजे इथं तुमचा आन्सर 4ही ऑप्शनवर डिपेंड आहे. एक लाईन चेक करायची, 2 3 4 5 6 7, म्हणजे तुम्हाला इथं 7 वेळेस फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायच्या. मग ह्याला काय 7 फॉर्म्युला म्हणायचं का, नाही. मग 4 ऑप्शन आहेत म्हणून ह्याची कॅटेगरी काय केली, 4 फॉर्म्युला. पण असे क्वेश्चन्स फार कमी असतात मुलांनो, फार म्हणजे फार क्वेश्चन्स कमी असतात. आता जाऊयात आपल्या फायनल अनालिसिसला. फायनल अनालिसिसला जाऊयात आता. आणि फायनल अनालिसिस मध्ये आता चेक करूयात की हे 4th लेवलचे क्वेश्चन्स किती होते. बघा बरं आता किती होते ते. नीट 2020 ला किती असे क्वेश्चन्स होते, 2+1, फक्त 3 क्वेश्चन्स होते. फक्त किती क्वेश्चन्स होते, 3. त्याच्यानंतर नीट 21 ला जा बरं, 8 आणि 4 12 आणि 2 14, 14 क्वेश्चन्स होते. म्हणून तर नीट 21 लिटल बिट काय होती. नीट 22 ला जा बरं, 3+1 असे किती क्वेश्चन्स होते, फक्त 4. आणि नीट 23 ला जा बरं, असे 4+2 क्वेश्चन्स किती होते, 6. म्हणजे तुमचं जे लेवल 3 आहे ना पोरांनो, जर जनरल वेटेज हा जर 21 चा पेपर सोडला तर फक्त 10% असू शकतं. किती पर्सेंट असू शकतं, फक्त 10%. ऍट द मोस्ट. असा जर एखादा पेपर आलाच, तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट त्याचं वेटेज 20 to 22% क्वेश्चन्स पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे आपण एक्स्ट्रीम लेवलला काय होऊ शकतं आणि मिनिमम लेवलला काय होऊ शकतं हे कंपॅरेटिव्हली बघूत ना. पण मला तुम्हाला हे सांगायचंय की लेवल 3 मध्ये जर पेपर नॉर्मल असेल तर 20, 21, 23 किती क्वेश्चन्स होते नंबर, फक्त 3, 4 आणि इथं किती होते, 6. आता बघूत बरं आपण ओव्हरऑल क्वेश्चन. जर मला 120 मार्क्स पाडायचे, सर मला 120 मार्क्स पाडायचे, मी काय करू 120 मार्क्स पाडायचेत मला. आता बघ बरं तुला प्रत्येक पेपर मध्ये 120 मार्क कसे आणि कुठून पडले असते. चल बरं, लेवल 1 मी आपण इथं कॅटेगरी करू. इथून इथपर्यंत कोणती कॅटेगरी आहे, लेवल 1. मी तुम्हाला आधीच सांगितलं इथला एखादा क्वेश्चन लेवल 3 मध्ये पण जाऊ शकतो, पण इन जनरल लेवल 1 मध्ये बघ बरं, 6+1 किती क्वेश्चन, 7. 2 1 1 किती झाले, 4. 2 2 4+2 किती झाले, 6. आणि 5+2 क्वेश्चन्स किती झाले, 7. त्याच्यानंतर इथं बघ बरं, 15 आणि 4 19, 19 आणि 1 किती झाले, 20. हे इथं 5 आणि 1 किती झाले, 6. इथं बघ बरं 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 2 किती झाले, 17. इथं बघ बरं 15 12 12 आणि 3 15, 15 आणि 4 किती झाले, 19. म्हणजे तुला कळलं का, बघ बरं तुझ्या लेवल 1 लेवल 2 मध्ये ऑलमोस्ट किती क्वेश्चन सॉल्व्ह केले असते तू, 27. लेवल 1 मध्ये इथं किती क्वेश्चन झाले असते, 10. इथं किती झाले असते, 17+6 किती झाले असते, 23. आणि इथं बघ बरं 19+7 म्हणजे ऑलमोस्ट किती क्वेश्चन झाले असते, 26. म्हणजे सध्या जे रिपीटरला मुलं आहेत आमच्याकडं, मुलांना 104 मार्क पाडणं तर फक्त एक फॉर्म्युला आणि स्टेटमेंटवर तुम्ही 23च्या नीटला पाडू शकला असता. पण तुम्हाला असं सांगणारच कोण नव्हतं. ते आम्ही आज आमची विद्या आराधना अकॅडमी तुम्हाला डिटेल मध्ये सांगत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बरं, लेवल 2 मध्ये काय झालं होतं, 12+3 किती क्वेश्चन्स आले होते, 15. इकडे बघा बरं या ठिकाणी हे किती क्वेश्चन्स आले होते, 15. इथे किती आले होते, 16 आणि 1 17, 17 आणि 19 किती, ऑलमोस्ट किती क्वेश्चन्स आले होते, 26. इथे लेवल 1 मध्ये कमी होते म्हणून लेवल 2 मध्ये किती होते, जास्त. लेवल 2 मध्ये किती जे होते, जास्त. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं
हे 17 आणि 6 किती क्वेश्चन्स होते? 23. म्हणजे नीट 22 ला लेवल 2 चे ऑलमोस्ट किती क्वेश्चन होते? 23. आणि इकडे 13 आणि 5 18 18 क्वेश्चन्स. म्हणजे बघा बरं, लेवल 2 मध्ये नीट 2020 ला 15 क्वेश्चन्स होते, 21 ला 26 होते, 22 ला 23 होते आणि 23 ला किती होते? 18. मी सांगितलं इथं कॅटेगरी वाईज कसे क्वेश्चन्स होते ते, कसे क्वेश्चन्स होते ते मी कॅटेगरी वाईज एक्सप्लेन केलेलं आहे. मग तुम्हाला तर कळतं मला कशा टाईपचे क्वेश्चन्स अवघड जातात. नीटला तसले किती नंबरचे क्वेश्चन्स आले होते. आता एखादा मुलगा म्हणला, सर मला 2 फॉर्म्युल्यातून व्हॅल्यूज ठेवता येईना तो, मग तसल्याच वेटेज किती असते? बघ बरं बाळा, इथं 2 फॉर्म्युला प्लस व्हॅल्यू सबस्टिट्यूशन. तसले क्वेश्चन 20 ला 12 आले होते, 21 ला 16 आले होते, 22 ला 17 आले होते आणि 23 ला किती आले असते? 13. आमचे जे हुशार मुलं आहेत त्यांचा प्रॉब्लेम असते, सर मला सगळे प्रॉब्लेम येतात ओ थिअरीची ना, मी काय करू? मग तू बघ बरं जनरल अनालिसिस कसं होतं थिअरी मध्ये. आता मग तुला काय येत नाही? सर मला डेफिनेशन लॉज पाठवत नाही तो. मग बघ बरं तू किती मार्क्सला गेला असतास? 20 ला तुझे 6 क्वेश्चन्स तसे आले होते, 21 ला 1, 22 ला 2 आणि 23 ला तुझे क्वेश्चन्स किती आले होते? 5. म्हणजे तुला ह्याच्यावरनं डिटेल समजेल की तू कुठं वीक आहेस आणि तशा टाईपचे किती क्वेश्चन्स नीट मध्ये आजपर्यंत आलेले आहेत. आता माझं फायनल अनालिसिस आहे. काय होऊ शकतं? दिस इज मोस्ट इझिएस्ट पेपर, हा सगळ्यात इझिएस्ट पेपर. मग आता ह्याच्यामध्ये जाऊयात, खाली जाऊयात. 2 + 1 लेवल 3 मध्ये किती क्वेश्चन्स आले होते? 3. इथं 8 आणि 4 12 आणि 2 किती आले होते? 14. ऑलमोस्ट इथं 3 + 1 किती आले होते? 4 आणि 4 + 2 किती आले होते? 6. आता तुम्ही म्हणाल सर 22 लय सोपा होता किंवा 23 थोडा अवघड होता, इथं लेवल 2 चे सांग. पण बघ 23 मध्ये ऑलमोस्ट लेवल 2 चे 23 क्वेश्चन्स होते. जास्त लेवल 1 चे क्वेश्चन्स कुठं होते? इथं 23 ला. म्हणून 23 चा पेपर काय होता? इझिएस्ट. आणि सगळ्यात जास्त लिटल बिट टफ म्हणला तर 21. मग आपल्याला 2 कॅटेगरी आहेत नीटचा पेपर येण्याची. एक तर नीटचा पेपर टफ आला तर ह्याच्यापेक्षा तर जास्त लेवल येणार नाही, हायर लेवल असेल आणि ही लोअर लेवल असेल. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय येऊ शकतो? पेपर. मग तुझी ही 2 वेनं तयारी असली पाहिजे. 2 वेनं कशी तयारी असली पाहिजे बघ. तू जर लेवल 1 लेवल 2 मध्ये खेळणार असशील तर कितीही अवघड पेपर येऊ दे, कितीही अवघड पेपर येऊ दे रे बाळा, कितीही अवघड पेपर येऊ दे, 26 + 10 कितीही अवघड पेपर असेल तर लेवल 1 लेवल 2 मध्ये तू 36 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकशील. लेवल 1 लेवल 2 मध्ये किती करू शकशील? 36. मग 36 क्वेश्चन मध्ये ऑलमोस्ट 36 × 4 कॅल्क्युलेट कर किती मार्क्स पडतात तुला ते. म्हणजे ऑलमोस्ट 145 to 150, 140 to 150 च्या रेंज मध्ये तो कितीही टफ पेपर आला तरी फक्त लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये जाऊ शकतोस. मग डिसाइड कर, लाग अभ्यासाला. कुठं वीक आहेस, कुठल्या एरियात वीक आहेस, त्याचा अनालिसिस बघ व्यवस्थित आणि तयारीला चालू कर. आणखी 90 डेज आहेत ऑलमोस्ट आपल्याकडे. हा चल ये बरं, इकडे इझिएस्ट पेपर असेल तर लेवल 1 लेवल 2 मध्ये किती करू शकतोस तू? ऑलमोस्ट किती क्वेश्चन्स करू शकतोस तू? 26. किती बी इझिएस्ट आला तर लेवल 1 आणि लेवल 2, लेवल 1 लेवल 2 हे 26 प्लस हे किती झाले? 18. हे 26 + 18, 26 + 18 म्हणजे जवळपास 44 क्वेश्चन्स. 44 क्वेश्चन्स तर तू नुसतं लेवल 1 आणि लेवल 2 मध्येच करू शकतास रे बाळा. लेवल 1 आणि लेवल 2 मध्येच करू शकतास. म्हणजे ऑलमोस्ट आउट ऑफ मार्क एकच चुकणार आहे. 176 मार्क्स, 175 मार्क्स, 45 अटेम्प्ट करायचे. 5 तर ऑप्शन मध्ये. म्हणजे बघ लेवल 1 लेवल 2 मध्ये जर तू प्ले केलास तर सोप्यात सोपा पेपर आला तर ऑलमोस्ट 180 पण मार्क घेऊ शकशील. आणि किती बी टफ येऊ दे, 21 सारखा बी पेपर येऊ दे, तर तू त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 36 × 4, 36 × 4 किती येतं? हे 120, 20 145, 144 145 मार्क्स घेऊ शकतात 140 ते 150 च्या रेंज मध्ये. काय पाहिजे आणखी? आता हे डिटेल्ड अनालिसिस आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितलेलं नाही, ते आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे.
याच्यानंतर आपल्याला एक नवीन काय करायचं की कुठल्या टॉपिकवर कुठल्या नीटला कुठल्या बीटवर क्वेश्चन आलाय याचं मी एक शॉर्ट अनालिसिस सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट दिस अनालिसिस. किती अभ्यास झाल्यास तू किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो सगळ्यात टफ पेपरमध्ये आणि सगळ्यात इझी पेपरमध्ये, हे मी तुला दाखवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर मी तुला हे दाखवतो की आजपर्यंत कुठल्या टॉपिकचा कुठल्या सबबिट वरनं क्वेश्चन आलाय आणि कुठले सबबिट सारखे रिपीट झाले, त्याचं एक आपण शॉर्ट मध्ये 10 मिनिट्स मध्ये डिटेल्ड अनालिसिस बघूया. ओके, दॅट्स ऑल. आता आपण पाहूयात की टॉपिक मध्ये कुठल्या सब टॉपिक वर क्वेश्चन्स आले होते. हे फास्ट पाहूयात थोडंसं. बघा, युनिट्स अँड डायमेन्शन मध्ये नीट 2023 ला सिग्निफिकंट फिगर डायमेन्शन स्क्रू गेज असे किती क्वेश्चन्स आले होते? 3. 21 ला डायमेन्शन स्क्रू गेज असे किती क्वेश्चन्स आले होते? 2. 22 ला डायमेन्शन सिग्निफिकंट फिगर असे किती क्वेश्चन्स आले होते? 4. आणि 23 ला दोन्ही क्वेश्चन्स कशावरती आले होते? एरर्स. म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट सतत रिपिटेशन इथं कुणाचं व्हायलंय कळलं सगळ्यांना? डायमेन्शन्स. म्हणजे प्रत्येक एक्झामला डायमेन्शन्स रिपीट व्हायला, प्रत्येक एक्झामला डायमेन्शन रिपीट व्हायला. सगळ्यात इम्पॉर्टंट ते असे टास्क, हे समजलं पाहिजे प्रत्येकाला. त्याच्यानंतर 1D मध्ये 20 ला हाईट ऑफ टॉवर वर आला होता, 21 ला वेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन वर एक क्वेश्चन, 22 ला एक्सटी ग्राफ आणि मोशन अंडर ग्रॅव्हिटी वरती असे मिळून 2 क्वेश्चन्स, आणि 23 ला तब्बल 3 क्वेश्चन्स आले होते. ऍव्हरेज स्पीड, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, कायनेमॅटिकल इक्वेशन्स असे किती क्वेश्चन्स आले होते? 3. नेक्स्ट 2D मध्ये प्रोजेक्टाईल मोशन आणि रिलेटिव्ह मोशन नीट 21 ला आलाच नव्हता, 21 ला पण आला नव्हता. 22 ला एकच आला होता, प्रोजेक्टाईल मोशनचा वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉइंट विचारलं होतं आणि प्रोजेक्टाईल मोशन मॅक्सिमम हाईटचा आतापर्यंत एकदा क्वेश्चन विचारला होता. म्हणजे ह्याच्यावर एक कळतं का रे, रिलेटिव्ह मोशन भरपूर जणांना अवघड वाटतं. त्याच्यावर लास्ट 4 इयर्स नीटमध्ये क्वेश्चन आलेला. एक आला होता, तो एकच आला होता. नीट 2018 ला काहीतरी आला होता, 18 ला माझ्या माहितीनुसार, एस्केलरेटरचा तो T1 T2 बाय T1 प्लस T2 आन्सर असलेला. त्याच्यानंतर NLM अँड फ्रिक्शन एक क्वेश्चन आला होता 20 ला. मास पुली सिस्टीम, इन्क्लाइन प्लेन आणि इम्पल्स असे मिळून 2 क्वेश्चन्स आले होते. मोमेंटम कन्झर्वेशनचा 22 ला एक आला होता, 23 ला फोर्सची डायरेक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शन असे 2 क्वेश्चन आले होते. त्याच्यानंतर वर्क एनर्जी पॉवरला एक क्वेश्चन एनर्जीवर आला होता. काही जण विनाकारण खूप इम्पॉर्टंट टॉपिक समजतात, हा आहे बेसिक आहे, पण असे काही फार 2-3 क्वेश्चन्स येत नसतात. त्याच्यानंतर नीट 21 ला एक क्वेश्चन आला होता, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि पॉवर असे 2 प्रश्न आले होते. नीट 22 ला दोन्ही क्वेश्चन पॉवरवर आले होते आणि 23 ला एक प्रश्न आला होता, तो कशावर आला होता? स्प्रिंग. म्हणजे इथं सारखं रिपिटेशन बघा बरं, कुणाचं जास्त आहे? पॉवर. म्हणजे वर्क पॉवर एनर्जी थोडं पॉवर वरती जास्त क्वेश्चन्स विचारले गेले. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन मध्ये 20 ला आलाच नव्हता क्वेश्चन, 21 ला एक आला होता, अँगल ऑफ प्रोजेक्शन, पार्टिकल मुव्हिंग इन अ सर्कल वरती. 22 आणि 23 ला बघा एकाच बीट वर क्वेश्चन विचारला, अँग्युलर ऍक्सलरेशन. त्याच्यानंतर सेंटर ऑफ मास रोटेशनल, हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. कशीही नीट येऊ देत 2 क्वेश्चन तर फिक्स असतात. एक विचारला होता टॉर्क आणि COM, एक क्वेश्चन विचारला होता कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हे दोन सेंटर ऑफ मास, मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे बघा इथं ऍज युजुअल रिपिटेशन कुणाचं होणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि दुसरं एक रिपिटेशन ऑब्वियस होणार आहे सेंटर ऑफ मासचं, म्हणजे सेंटर ऑफ मास आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिपिटेशन काय व्हायले? जास्त. त्यानंतर ग्रॅव्हिटेशन मध्ये 2 क्वेश्चन, व्हॅरिएशन ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती. नंतर नीट 21 ला 3 क्वेश्चन आले होते, एस्केप वेलॉसिटी, एनर्जी आणि एक एस्केप वेलॉसिटी, म्हणजे ऑलमोस्ट असे 3 प्रश्न आले होते. नीट 22 ला एकच आला होता, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. नीट 23 ला 2 आले होते, फील्ड, पोटेन्शियल आणि टाइम पिरियड असे किती आले होते? 2. सिंपल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन वरती फेज डिफरन्स बिटवीन एक्स अँड ए एक आला होता, पोटेन्शियल एनर्जी आणि टाइम पिरियड 2 आले होते. सिंपल पेंडुलमचा एक आला होता आणि 23 ला ऍक्सलरेशनचा एक आला होता. म्हणजे बघा बरं, SHM चं थोडंसं वेटेज आता कमी झालं लास्ट 4 इयर्स नीट मध्ये, ऑलमोस्ट एकच क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर वेव्हचा 20 ला एक क्वेश्चन आला होता, बीट फ्रिक्वेन्सी, 21 ला तर आलाच नव्हता. 22 ला एक आला होता, स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह, आणि 23 ला एक आला होता, क्लोज्ड ऑर्गन पाईपचा रेशोचा क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे गेल्यानंतर
पुढे गेल्यानंतर नेक्स्ट टॉपिक केटीजी मध्ये आपण केटीजी आणि थर्मोडायनॅमिक्सला एकत्र केलं. केटीजी आणि थर्मोडायनॅमिक्स मध्ये बघा बरं 20, 21, 22 आणि हे 23. 20 ला ऑलमोस्ट 4 क्वेश्चन्स आले होते. 4 क्वेश्चन्स केटीजी आणि कुणाचे, थर्मोचे. त्याच्यानंतर 21 ला एकच आला होता. 22 ला थर्मोडायनामिक प्रोसेस वरती किती क्वेश्चन्स आले होते, एकच. आणि कार्नॉट इंजिन आणि आरएमएस स्पीड वरती नीट 22 ला किती आले होते, 2 क्वेश्चन्स. 23 ला 2. त्याच्यानंतर कॅलोरीमेट्रीचा एक क्वेश्चन आला होता, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा एक, व्हॉल्यूमचा एक, आणि नीट 2023 ला क्वेश्चनच आला नव्हता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इलास्टिसिटी, यंग्स मॉड्युलस वर एक क्वेश्चन 21 ला आलाच नव्हता. यंग्स मॉड्युलस वर एक, स्ट्रेसचा एक क्वेश्चन. म्हणजे काही जण इलास्टिसिटीला निग्लेक्ट करतात, इलास्टिसिटीवर पर इयर एक क्वेश्चन येतोय. आणि दुसरं सर्वात निग्लिजिबल जो पार्ट असतो सरफेस टेन्शन अँड फ्लुइड मेकॅनिक्स, त्याच्यावर एक फिक्स क्वेश्चन येतो. काही जण उगा म्हणतात क्वेश्चन येत नाही याच्यावरती. बघा कसं विचारलं गेलंय, राईज ऑफ वॉटर इन कॅपिलरी, टर्मिनल वेलॉसिटीचा वर एक क्वेश्चन, टर्मिनल वेलॉसिटी प्रेशर वर एक क्वेश्चन, एनर्जी ऑफ बर्नॉलिस म्हणजे एनर्जी आणि दुसरं होतं बर्नॉलिस थेरम. असे मिळून 2 प्रश्न आले होते. ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन वर त्यांनी सारखं क्वेश्चन विचारायचे. हा वॉटर राईज इन सरफेस टेन्शनचाच होता, हा प्रेशरचा पण सरफेस टेन्शनचा होता, आणि बर्नॉलिस थेरम आणखीन एक एनर्जी वाला हा पण सरफेस टेन्शनचा होता. म्हणजे प्रत्येक नीटला सरफेस टेन्शनचा क्वेश्चन येईल. फ्लुइड मेकॅनिक्स वर इथं आला होता 21 ला, इथं पण आला होता फ्लुइड मेकॅनिक्सचा टर्मिनल वेलॉसिटीचा, आणि इथं पण आला होता बर्नॉलिस थेरम साठी फ्लुइड मेकॅनिक्स. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट 2 + 2 + 2 4, 4 + 2 6, 4 नीट मध्ये 6 क्वेश्चन्स आले. म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स महत्वाचा आहे. फ्लुइड मेकॅनिक्स एक, सरफेस टेन्शन एक. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी, इथून तर वेटेज जास्तच असणार आहे. 20 ला कलर कोड, मीटर ब्रिज, ड्रिफ्ट वेलॉसिटी, रेजिस्टिव्हिटी ग्राफ, असे किती क्वेश्चन्स आले होते, 5. नंतर 21 ला ड्रिफ्ट वेलॉसिटी, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, पोटेन्शियोमीटर, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, असे किती आले होते, 4. त्याच्यानंतर थर्मल एनर्जी, विस्टन्स ब्रिज, जनरल थेअरी, करंट डेन्सिटी, असे किती आले होते, 4. आणि नीट 23 ला केएल सर्किट, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, केएल म्हणजे किर्चॉफ्स लॉ यूज करून सर्किट सॉल्व्ह करणं, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स, कलर कोड 1, 2, 3, 4, 5. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं करंट इलेक्ट्रिसिटीचं वेटेज 4 ते 5 आहे. पण हेच असंच राहील असं नाही, त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे बघा बरं याच्यामधलं रिपिटेशन कुणाचं जास्त होतं, रिपिटेशन बघा बरं, ड्रिफ्ट वेलॉसिटी 2 वेळेस झाले. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त किर्चॉफ्स लॉ सर्किटचं तर रिपिटेशन होणार. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इलेक्ट्रिक, पोटेन्शियल, डायपोल, फील्ड, स्पियर, कॅपॅसिटर 1, 2, 3, 4 क्वेश्चन्स. इकडे डायपोल, कॅपॅसिटर, डेन्सिटी, कॅपॅसिटर, डायपोल, पोटेन्शियल ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5, 6 क्वेश्चन्स. इकडे 22 मध्ये 1, 2, 3, 4 क्वेश्चन्स, आणि इकडे 23 ला 1, 2, 3, 4 क्वेश्चन्स. आता बघा बरं याच्यावरनं काय लक्षात आलं, सगळ्यात जास्त रिपिटेशन कुणाचं व्हायलंय, डायपोल. प्रत्येक एक्झामला डायपोल आहे. त्याच्यानंतर बघा बरं प्रत्येक एक्झामला पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल आणखी बघा इकडे कुठं आहे, पोटेन्शियल नाही, 2 ठिकाणीच आहे पोटेन्शियल. पण प्रत्येक एक्झामला कुठला क्वेश्चन रिपीट व्हायला, डायपोल. त्याच्यानंतर एमईसी मध्ये सॉलिनॉइडचा एक क्वेश्चन, मॅग्नेटिक फील्ड ऑफ सिलेंडर, फोर्स मुव्हिंग, करंट लूप, डायपोल, फोर्स ऑन हे, याचे ऑलमोस्ट किती क्वेश्चन्स, 4. 1, 2, 3, 4 ऑलमोस्ट 4 क्वेश्चन्स. 1, 2, 3, 4 ऑलमोस्ट 4 क्वेश्चन. याच्यामध्ये मॅक्सिमम रिपीटिंग बघा कुणाची आहे, फ्लक्स 2 वर्षापासून. त्याच्यानंतर इथे एक सॉलिनॉइड आहे, परत आणखीन बघा कुठं आले, सॉलिनॉइड, इथे एक सॉलिनॉइड आहे, म्हणजे रिपिटेशन व्हायले. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक परमियाबिलिटी, नंतर पुढे काही क्वेश्चन्स आलेला नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, किंवा आला असेल तर एखादी क्वेश्चन मग ह्याच्यामध्येच आपण ऍड केला असेल एमईसी मध्ये. त्याच्यानंतर ईएमआय मध्ये नव्हता. त्याच्यानंतर 21 ला म्युच्युअल इंडक्टन्स, 22 ला एसी जनरेटर, आणि 23 ला इंडक्टर. ईएमआय ला जोडून एक एसी सर्किट टॉपिक असतो, त्याच्यावरती जास्त वेटेज असतं.
एसी सर्किट मध्ये बघा बरं 20 ला 2 क्वेश्चन्स आले होते. त्याच्यानंतर 21 ला एलसीआर डिस्प्लेसमेंट करंट ट्रान्सफॉर्मर एलसीआर असे 4 क्वेश्चन्स आले होते. 22 ला आरएमएस करंट एलसीआर असे 2 क्वेश्चन्स आले होते. आणि 23 ला एलसीआर ट्रान्सफॉर्मर आरएलसी सर्किट असे 3 क्वेश्चन आले होते. सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही काही करा नाही करा, आरएलसी सर्किट करायचं किंवा एलसीआर सर्किट करायचं. बघा हे किती रिपिटेशन असतं. एकाच एक्झाम मध्ये 2-2 एलसीआर सर्किट, 23 ला बी 2-2 एलसीआर सर्किट. त्याच्यानंतर नेक्स्ट पोरांनो पुढचा टॉपिक आहे रे ऑप्टिक्स, जो की सगळ्यांना अवघड टॉपिक वाटतो. ऍक्च्युली तो अवघड नाही पोरांनो, त्याचा बेस तर तुम्हाला 10th स्टँडर्डलाच झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा बरं रे ऑप्टिक्स मध्ये प्रिझम डेव्हिएशन, दोन्ही क्वेश्चन्स प्रिझमचेच होते 20 ला. नंतर 21 ला 20, 21, 22, 23 प्रिझम लेन्स टेलिस्कोप लेन्स, ऑलमोस्ट किती क्वेश्चन होते? 4. बघा बरं सारखं रिपिटेशन कुणाचं होतं? लेन्स. 22 ला लेन्स रिफ्रॅक्शन ऑफ लाईट क्रिटिकल अँगल, 23 ला क्रिटिकल अँगल लेन्स. म्हणजे प्रत्येक वेळेस लेन्सचं रिपिटेशन होतं. लेन्स इम्पॉर्टंटच आहे सगळ्यात जास्त. सेकंड इम्पॉर्टन्स येतं त्याच्यामधलं प्रिझम. आणि आता ह्या 2 वर्षापासून जास्त इम्पॉर्टन्स द्यायला क्रिटिकल अँगलला. कोणाला द्यायला? क्रिटिकल अँगलला. हे पण तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. पण तुम्हाला एक ऑब्झर्व झालं का मुलांनो, हे 21चा जो पेपर होता, 21च्या पेपरमध्ये फिजिक्स सेकंड म्हणजे 12वीचा पेपर, ह्याला वेटेज जास्त होतं. त्याच्यानंतर वे ऑप्टिक्स 20 ला ह्याच्यावरती ऑलमोस्ट 3 प्रश्न विचारले होते, 3 क्वेश्चन्स. पण 21 ला काहीच विचारलं नव्हतं. ह्याचे क्वेश्चन्स रे ऑप्टिक्स मध्येच विचारले होते. त्याच्यानंतर 22 ला एक विचारलं होतं वायडीएससी, 23 ला वायडीएससी. म्हणजे याच्यावरून काय लक्षात आलं? वायडीएससी फार इम्पॉर्टंट आहे. वायडीएससी वर क्वेश्चन येण्याचे जास्त चान्सेस असतात. दुसरं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ह्याच्यावरती ऑलमोस्ट छोटाच टॉपिक आहे, पण सगळं बेसिक फिजिक्स सेकंडचं त्याच टॉपिक मध्ये असल्यामुळं त्याच्यावर एक नाही तर 2 क्वेश्चन येतात. 3 लेक्चर मध्ये शिकवला जातो. बघा बरं 20 ला 2 क्वेश्चन्स आले होते, 21 ला 1, 22 ला 2 आणि 23 ला 2. आणि क्वेश्चन्स फार बेसिक कन्सेप्टवर असतात, फार बेसिक कन्सेप्टवर. त्याच्यानंतर नेक्स्ट ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन, जे की सगळ्यात महत्वाचं आपण काय म्हणतो आपलं मॉडर्न फिजिक्स. हे फार महत्वाचं असतं. बघा बरं आपण मॉडर्न फिजिक्स एकत्रित अनालिसिस करू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ऑलमोस्ट 9 क्वेश्चन्स होते 20 ला. 21 ला बघा बरं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 क्वेश्चन्स 21 ला. सगळ्यात जास्त रिपिटेशन कुणाचं असतं बघा? रेडिओ ऍक्टिव्हिटी, पण ते बिचारे डिलीटच झालेले. आणि सेमी कंडक्टर मध्ये सगळ्यात असतं म्हणजे असतं लॉजिक गेटवर क्वेश्चन असतो, म्हणजे असतो. बिना लॉजिक गेटचा कुठलाच पेपर तयार होत नाही. नीटचा पेपरच तयार होत नाही बिना लॉजिक गेटचा. आणि 2 लेक्चरचा सिलेबस आहे फक्त, व्यवस्थित करा. त्याच्यानंतर या बरं नीट 2022 ला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ऑलमोस्ट 8 क्वेश्चन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ऑलमोस्ट 8 क्वेश्चन. म्हणजे तुम्ही जर वेटेज काढलं तर 8 ते 9 क्वेश्चन्स मॉडर्न फिजिक्स वर आहेत. आणि जो की पार्ट फार सोपा असतो. प्रत्येक ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्हिटीवर प्रत्येक इयरला क्वेश्चन येत होतं. प्रत्येक इयरला क्वेश्चन आल्यामुळं ह्या वर्षी ते डिलीटच केलं काहीच वाटतं नाहीच या नवीन सिलेबस मध्ये. इकडे बघा बरं डी ब्रॉग्लीवर कंपल्सरी क्वेश्चन असतो. डी ब्रॉग्ली काही करा पण डी ब्रॉग्ली परफेक्ट करा. डी ब्रॉग्लीवर कंपल्सरी क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर आणखीन एक जास्त रिपिटेशन होतं हायड्रोजन ऍटमचे ते वेव्हलेंथ बाइंडिंग एनर्जी हे फार प्रॉपर करा. हे क्वेश्चन्स त्याच्यावर रेशोचे फार विचारत असतात. ते रेडियसचे रिलेशन्स, टाइम पिरियडचे रिलेशन्स एक्सेट्रा. आणि इकडे सेमी कंडक्टर मध्ये तर आता ट्रान्झिस्टर डिलीट झालेला आहे, ट्रान्झिस्टरचा पार्ट डिलीट झालेला आहे. त्याच्यामुळे फार कमी सेमी कंडक्टर उरला. डायोड, आता इथून पुढे डायोडवर 2 क्वेश्चन्स येणार. आणि एक क्वेश्चन जो आहे सेमी कंडक्टरचा, तो एक क्वेश्चन त्याचा कशामधनं विचारला जाणार? कंपल्सरी लॉजिक गेट्स. ओके, हे एक होतं अनालिसिस. कशामधलं अनालिसिस होतं हे की कुठल्या टॉपिक मधनं आतापर्यंत कुठल्या बीट वरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, मग याचा खूप मायक्रो लेवलनं स्टडी करा. तुमचा अभ्यास सध्या कुठे आहे?
कशा टाईपचे क्वेश्चन्स आले, टफेस्ट क्वेश्चन पेपर मध्ये कसे आले होते, इझिएस्ट मध्ये कसे आले होते, टफेस्ट मध्ये कुठल्या टॉपिक मधनं जास्त आले होते, इझिएस्ट मधनं कुठल्या टॉपिक मधनं जास्त आले होते. आता तुम्ही कुठल्या स्टेजला आहे, तुम्हाला कशा टाईपचे क्वेश्चन जमत नाहीत, कशा टाईपचे विचारले चाललेत, व्यवस्थित चेकआउट करा आणि त्या नंबरनुसार तशा वेजनं अभ्यास इन्क्रीज करा. याच्यामधनं तुमची जो काही स्कोर आहे त्या स्कोर मध्ये नॉर्मल मुलांसाठी बोलतोय मी, हुशार नाही, ऑलमोस्ट 30 to 40%, काही जणांचं 50% म्हणायला हरकत नाही, इतकी ग्रोथ होऊ शकते जर तुम्ही या वेनं गेलात. जसं मी सांगितलं की टफेस्ट पेपर असला तरी तुमचं काय होऊ शकतं, कुठल्या क्वेश्चन मधनं तुम्ही मार्क्स मिळवू शकता, आणि इझिएस्ट पेपर जरी असेल तरी कुठल्या वे मधनं मार्क्स मिळवू शकता, हे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. नक्कीच हे सगळं तुम्हाला आवडेल किंवा आवडलेलंच असेल. तर इथं आपण थांबूया. दॅट्स ऑल. थँक्यू.